चला मोठी देसाई फिल्डिंग लगेच लावा. त्यानंतर आता ज्यांचं आमच्या व्यासपीठावरती आगमन झालंय ते गौरीपाड्याचे उद्योजक संकेत भोईर उपस्थित आहेत. त्यांचे सत्कार होईल. तर संकेत भोईर साहेबांना विनंती असेल आपण या, आपले सत्कार केला जाईल. गौरीपाडा संघ सुद्धा या स्पर्धेत खेळतोय. त्यामुळे संकेत भोईर साहेबांचा आम्ही सत्कार करतोय. आमच्या मुख्य व्यासपीठावरती मी सुभाष पाटील यांना विनंती होती की आपल्या शुभाशयाचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर अजून एक सन्मान आम्ही करणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच करण विजय पवार 4 विकेट सुद्धा घेतले आणि रन्स आणि 7 धावा देखील त्याचा बॅटमधून आल्या. सो विजय पवार या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. प्रबल दावेदार आघाडीचा फलंदाज दीपक भाने देखील होता, पण ज्या 4 विकेट्स काढत असताना 2 षटकांमध्ये अवघ्या 7 धावा खर्च केल्या. त्यामुळे आमच्या स्कोररने विजय पवार हे डिक्लेअर केलेत मॅन ऑफ द मॅच. तर माणिक भोईर साहेब उपस्थित आहेत मोठा गावचे, त्यांचे सत्कार होईल. तर या माणिक भोईर साहेबांनी विनंती आपण या मोठा गावचे. चला बॅट्समन लगेच पाठवा काटेई संघ. यानंतर अजून 2 सामने, हा सामना पकडून 3 सामने काही करून आम्हाला कव्हर करायचे आहेत. माणिक भोईर साहेब या आपल्या शुभस्य आम्ही आपला सन्मान करणार आहोत. मी सुभाष पाटील यांना विनंती होतो. सुभाषदादा पाटील आपण पाहतोय सतीशदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि त्यानंतर लोढाएवनचे शाखा प्रमुख त्यांच्याच माध्यमातून या वर्षीची पहिली नाईट स्पर्धा आपल्या विभागात पाहायला मिळणार आहे. ती सतीशदादा पाटील स्मृती चषक दुसरं पर्व. विजय भाने आणि महेश भाने यांच्याकडनं 500 रुपये सुद्धा आहेत. तर विजय या सुभद्रांच्या शुभस्य आपण. तर विजय पवारला मॅन ऑफ द मॅच दिला होता आणि महेश भाने आणि विजय भाने यांच्याकडनं 500 रुपये तुम्ही आहेत आणि दीपक यायचे आपल्यालाही 500 रुपये आहेत. 10,000 आमच्याकडे जमा होते. मॅन ऑफ द मॅच विजय पवार आहेत. दीपक यायचे आपल्याला 500. दीपकचे 500 आम्ही विजयकडेच देतोय कारण मॅच सुद्धा आम्हाला लगेच सुरू करायची. अभिनंदन विजय. पुढच्या मॅचमध्ये शुभेच्छा असेल ज्यावेळी तुम्ही आकाशन संघासोबत खेळाल. 3ऱ्या मॅचमध्ये 2ऱ्या फेरीतील. राकेश पाटील यांचे आगमन झाले काटेचे, त्यांचे हार्दिक स्वागत राकेश दादा. तर लगेच आपण वळणार आहोत. महेश शांताराम भाने आणि विजय सदाशिव भाने यांच्याकडनं 500 रुपये होते ते आम्ही दिलेले आहेत. आणि विजय सदाशिव भाने आपण आला असाल तर या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. गणेश शेलार आडिवलीचे आपण आला असाल तर आपण या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. 2ऱ्या फेरीकडे आपण लगेचच वळणार आहोत. आगासन विरुद्ध आडिवली अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. चला सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल सीमा रेषेच्या बाहेर जाईल. पहिला धमाका तुम्हाला पाहायला मिळतोय. फलंदाज करण पाटीलच्या बॅट मधून येतोय सिक्सर. असेल गौरीपाडा आणि मोठा गाव लक्षात घ्या. संकेत भोईर साहेब सुद्धा आमच्या व्यासपीठावरती आलेत. गौरीपाडा संघाचे खंदे समर्थक त्यांचे हार्दिक स्वागत आणि काटेई संघालाही त्यांचा सपोर्ट असेल. सुरुवात चांगली केली करण पाटीलने. संदेश मात्रे राईट मोर द विकेट. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मधनं वेगाने आलेत. सुमित तिथे चेंडू अजूनही मिळाला नाहीये. 2 धावा इथे मिळालेत. पहिल्याच बॉलवरती षटकारा होता. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. फलंदाज आपण पाहतोय करण पाटील ज्याने 25 रन्स केल्या होत्या. पहिल्याच मॅचमध्ये 2 विकेट घेतल्या होत्या. वैकुंठ हरिभक्त परायण मारुतीभाऊ लक्ष्मण पाटील क्रीडांगण नेजे. आणि बघा आता भरपूर संख्येने प्रेक्षक आहेत. त्या प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. टाइम सुद्धा सुरू आहे लक्षात घ्या. संदेश राईट मोर द विकेट. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. सागर पाटील कडनं काय घडलंय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच. हे क्रिकेटचं समीकरण असं एक सोपा झेल सोडलाय सागरने आणि त्यानंतर त्याची नाराजगी तुम्हाला पाहायला मिळते. आणि त्यालाही माहिती आहे करण किती घातक फलंदाज आहेत. अष्टपैलू खेळाडू आहेत आणि कधी ते आक्रमक होतील या मॅचमध्ये. काशीदादा पाटील सुद्धा आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून दुसरा प्राइस तुम्ही पाहताय. सलग 3 चौकार 2,000 रुपये. सलग 3 षटकार 2,000 आणि विकेट हॅट्रिक 2,000. नेहमीच पारितोषिक त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतं. ऑन साईडला खेळायचं होतं. संदीप फुटेला थोडंसं ठरूनच राहिले होते असं वाटलं कारण ज्या पद्धतीने त्याने बॅट
टर्न केली होती स्क्वेअरला किंवा मिड विकेटला त्यांना खेळायचं होतं. नऊ धावा दाबल कधी लागल्यात तरी संदेश मात्रेकडे सुद्धा व्हेरिएशन चांगलं आहे. कधी तोही पलटवार करू शकतो. मात्र काटेई संघ चांगला खेळ केला आतापर्यंत. हा चेंडू मिड ऑफच्या वरून खेळतात मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत सुमित तिथे बघा. एकाच ॲक्शनमध्ये चेंडू उचलतायत फेकी करतायत. एक सिंगल इथे मिळाली ती संदीप फुटाण्याच्या खात्यात. संदीपचं खातं उघडलं तर धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10. सुरुवात चांगली झाली आहे. षटकाराने आगाज केलं होतं. 5 षटकांची मॅच. यानंतर मोटागाव विरुद्ध गौरीपाडा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. दोन्ही कॅप्टननी ते उपस्थित राहायचे. किरण पाटील आणि पंडू म्हात्रे. फुल टॉस होता. 20 सेप मध्ये खेळत आहेत. मिड ऑनच्या वरून चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. झेल ड्रॉप झाल्यानंतर करण पाटीलच्या बॅटमधून आलेला चौकार. पहिला ऍक्शन रिप्ले बघायला मिळतोय. फक्त दिशा दिली चेंडूला आणि आमचे संगीत कक्षामध्ये बघा डीजे मास्टर आहे त्यांचं स्वागत करत असताना हा चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. 14 धावा धापलकरती लागल्यात. चौदा धावा दापल कधी लागल्या. सुरुवात चांगली झाली आहे. दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज प्रतीक पाटील कोळेगाव एंडकडनं. पहिल्या षटकात 14 धावा आल्यात. प्रतीक बॅकफुटला गेले. फक्त दिशा दिली. रनआउटची संधी आणि काय घडलंय मैदानामध्ये. जो फलंदाज चांगली बॅटिंग करत होता करण पाटील तो या मॅच मध्ये रनआउट. राहुल चौधरी आले बॅटिंग करण्यासाठी. खेळाडू कक्षामध्ये कदाचित हाच प्रश्न विचारला जाईल की गरज होती की एका रन्सची. कारण करण पाटील या सीझनमध्ये फॉर्ममध्ये असणारा फलंदाज. आय थिंक घेसरच्या स्पर्धेत सुद्धा करण 2 वेळा रनआउट झाले होते आणि आजही रनआउट. म्हणजे कॉर्डिनेशन दिसत नाहीये. योग्य कॉल. सुरेश पाटील यांचे आगमन झाले निजेगावचे त्यांचे हार्दिक स्वागत. आता राहुल चौधरी आलेत. चला थोडंसं फास्ट. यानंतर 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. प्रत्येक गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला खेळायचं होतं. पुन्हा कॉल दिलाय. पुन्हा रन्स मिळणार नाहीये. थोडंसं आता दबाव दिसतोय. दरम्यान ज्यांचं नुकतंच शुभागमन होत आहे टेनिस क्रिकेट वर्ल्डचे अर्नोल्ड कार्यसम्राट नगरसेवक आणि इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये जे आपल्याला श्रीनगर के वीर्स या संघामधून खेळत असताना पाहायला मिळतील. साईदादा शेलार यांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. फुल टॉस बॉल होता. मिड विकेट क्षेत्र निवडलंय आणि चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. राहुल चौधरीच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार. गावाचे डोंबिवली शहराचे आमच्या ठाणे जिल्ह्याचे विनोद दादा आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे. नक्कीच ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील आणि त्यांच्याच गावचा संघ एक शिस्त घडवली. जेव्हापासून ग्रामीण संघटनेची स्थापना झाली मी खऱ्या अर्थाने विनोदजी रतन पाटील यांचं कौतुक यासाठी नेहमी करतो की खेळाडूने एक शिस्त घडवली आहे. ट्रॅक असेल, शूज असेल, टी शर्ट असेल. बऱ्याच वेळा सुरुवातीला खेळाडू जीन्सचाही वापर करायचे.
शूजही घालायचे नाही, मतलब शिस्त घडवली आहे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने. मतलब हा डॉट बॉल आलाय, गोलंदाज प्रतीकला तुम्ही पाहतायत 18 वरती 1 विकेट गेली काटायची, दुसरं षटक प्रगतीपथावर असताना. हा चेंडू पॉइंट आणि कव्हरच्या मधून खेळतायत, आउटफील्ड फास्ट आहे. सुमित वेगाने आलेत बघा, किती काय फिल्डिंग दाखवली आहे. सुमित, तुषार, वरुण काय फिल्डिंगचा स्टँडर्ड जपत असतात नेहमीच. अफलातून फिल्डिंग, काही धावा सेव्ह केल्यात बघा. हा ॲक्शन रिप्ले किती दूरवर होते, काय टेलिकास्ट आहे. GTC क्रिएटिव्ह विथ क्वालिटी, आणि यासाठी आम्ही GTCचा कौतुक करतो. किती वेगाने आलेत, कॅपचा वापर करतात, ग्लेअरचा वापर करतात. एखादा प्रोफेशनल खेळाडू कसा असतो तसंच सुमितला तुम्ही पाहतायत. फुल टॉस बॉल होता, पंच वाईट चिकून करतायत. बॅटची कडा लागली का? रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने, त्यामुळे चेक केलं जरी आता बॅटची कडा लागली हेच सांगत असताना फिल्डिंग करणारी टीम कॅप आपण पाहिलं इन्स्ट्रक्शन जितेशने सांगितलं. आणि बघायचे फेअर डिलिव्हरी आहे. दोन षटकांचा खेळ आणि हा ॲक्शन रिप्ले बघा, एकदम खाली चेंडू उतरत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट, GTC क्रिएटिव्ह विथ क्वालिटी. काटेचे राकेश दादा पाटील यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. आताच साई दादा शेलार यांचे आगमन झाले. ISPL मध्ये तुम्ही त्यांना नक्कीच या सीझनमध्ये खेळताना दिसतील तुम्हाला. केतन मात्रे असतील, साई शेलार असतील. 20 धावा झाल्यात, 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज सागर पाटील. सागर पाटीलकडनं एक झेल सुटला होता, मात्र त्याचा फारसा नुकसान झाला नाहीये. संघ तुम्ही पाहतायत स्वर्गीय विष्णू शेठ पाटील प्रतिष्ठान, जयमान मोठी देसाई, जगदीश मात्रे. चला जास्त सराव नकोय प्लीज, 2 मॅचेस आम्हाला कव्हर करायचे. नंतर जगदीश मात्रे, मोठी देसाई यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला मैदानात पाहायला मिळतोय. जगदीश मात्रे आला असेल तर या, आपलं हार्दिक स्वागत. सुभाष देवकर यांनाही विनंती, आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. वनुष्य पाटील यांनाही विनंती, आपण या, आपले हार्दिक स्वागत. आणि चांगली गोलंदाजी, पलटवार चांगला केलाय. त्यांनाही माहिती आहे करण पाटीलची विकेट रनआउटच्या स्वरूपात मिळाली, तिथून एक ऊर्जा मिळाली मोठी देसाई टीमला या मॅचमध्ये. धावा येत होत्या खऱ्या अर्थाने. तिसरं षटक प्रगतीपथामध्ये संदीपलाही विसरून चालणार नाहीये. संदीप फुटानेही कधी आक्रमक होईल या मॅचमध्ये, चांगला बॅटर आहे. सागर डावखरे आताचा गोलंदाज, कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं. अपील स्ट्रॉंग आहे, फलंदाज बाद होईल. पायचीच्या स्वरूपात लागणारा दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. काटई टीमला 20 वरती दुसरा धक्का. कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण प्राण प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान. सुरुवात चांगली झाली होती, त्यानंतर पलटवार केला या मॅचमध्ये टीम स्वर्गीय विष्णू पाटील प्रतिष्ठान, जयमान मोठी देसाईने. थोडीशी धमकम झाली. काही वेळापूर्वी हा संघ पालेगावच्या स्पर्धेत खेळत होता, तिथून पुन्हा इथे दाखल झाला. पहिली मॅच जिंकून इथून गेला, त्यामुळे धावपल असते थोडीशी खेळाडूंची, म्हणजे कुठेही दबाव दिसत नाहीये. हे आपलं VIP बॉक्स तुम्हाला पाहायला मिळतोय. अजय पाटील, संतोष पाटील, ज्युनियर सिनियर दोन्ही अजय पाटील तिथे आहेत. पंचाने तुम्ही पाहतायत संदीप पाटील सरांना, मॅन फ्रॉम सागाव. डॉक्टर जयेश पाटील सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत. अपील स्ट्रॉंग आहे, कदाचित हाईट फॅक्टरी असू शकतो, ऑप्स्टमच्या बाहेरही असू शकतो, ह्या सर्व गोष्टी पाहिल्या जातात. मात्र सागरने बघा स्ट्रॉंग अपील केलं होतं. ॲक्शन रिप्ले आपण पाहूया. डॉक्टरचे गोलंदाज रोहित पाटील थोडेसे शफल झालेत, नक्की ऑप्स्टमच्या बाहेर आहे. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट, GTCचं कौतुक करेल. थोडंसं हाईट फॅक्टर सुद्धा आणि ऑप्शनच्या बाहेर सुद्धा होता. फुल टॉस बॉल होता, फायदा घेऊ शकले नाहीयेत. चांगला कमबॅक, चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते सागरच्या माध्यमातून.
प्लेड ऑन, फलंदाज बाद होईल. रोहित पाटीललाही माघारी परतावं लागेल. काटेरी संघाला लागणारा अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. 20 वरती तिसरा धक्का. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक. टॉससाठी उपस्थित राहायचे. मोठागाव आणि गौरीपाडा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच, त्यामुळे दोन्ही कॅप्टनने लगेचच रिपोर्टिंग करा. 20 वरती 3 विकेट, 2 षटकातच 20 धावा होत्या. या षटकात एकही धाव अजूनही खर्च केली नाही. पहिलं मेडन षटक तुम्ही सौरभ म्हात्रेचं पाहिलं खाडी संघाच्या. त्यानंतर 2 हॅट्रिक तुम्हाला पाहायला मिळाल्यात. आदित्य पाटील, दहिसर. चेंडू कार्पेटचे सायने खेळत आहेत. एक सिंगल इथे मिळाली आहे. जी आमची मेन एंट्री आहे तिथे प्रेक्षकांना विनंती असेल, आपल्या बाईक मेन एंट्री समोर लावू नका प्लीज. भरपूर संख्येने आता बाईक तिथे लागल्या आहेत, त्यामुळे सूचना असेल आपल्यासाठी. आणि बघा हा ॲक्शन रिप्ले आपल्या टी व्ही स्क्रीनवरती. थोडासा पाय सागरचा त्या बॅटला लागला आणि त्यानंतर त्या बॅटला त्याने नमस्कार केला. चांगला बॉल आहे. पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आहे. जितेशने पुन्हा अपील केली होती. हा ॲक्शन रिप्ले आपल्या पाहायला मिळतोय. एकच धाव दिली. गोलंदाजी आवडली असेल तर सागरसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. 1 ओव्हर 1 रन्स आणि 2 विकेट महत्वाच्या त्यांनी घेतल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलका धावा आहेत त्या 21. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघा मोठी देसाईचं कौतुक का करेल तर 13 मिनिटात त्यांनी 3 षटकं आतापर्यंत टाकलेत. हे सर्वच खेळाडू आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतात. मयूर देवकरला तुम्ही पाहतायत. थोडंसं चर्चा करत असताना फिल्डिंग लगेच लावा प्लीज. आतिश काहीतरी चर्चा करत असताना मयूर सोबत कदाचित हेच सांगत असेल की कमबॅक चांगला झालाय आपल्या टीमचा. 3 षटकात 21. मोठी देसाई संघ ज्या प्रकारे संदेश म्हात्रेने उल्लेख केला बघा. सुमितला बघू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. हार्दिक पांड्या ग्लेअरचा नेहमीच ते वापर करतात. इंडियन कॅप त्याच्या डोक्यावरती तुम्हाला पाहायला मिळते. काय फिल्डिंगचा स्टँडर्ड जपलाय सुमितने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत. कारण ज्या प्रकारे संदेशने पहिल्याच मॅचमध्ये उल्लेख केला, पहिली स्पर्धा जिंकली SSC ट्रॉफी, मात्र त्यानंतर संघाचा खेळ चांगला झाला नाही. आज चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. फुल टॉस बॉल होता. फाईन लेगला क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. झेल कठीणच होता, मात्र प्रयत्न चांगले होते. 2 धावा इथे मिळालेत. दोन धावा इथे मिळालेत. धावसंख्या 23. अजय मडवी थोडंसं क्रॉस लाईन येतात. पुन्हा फुल टॉस दिलाय. खराब बॉल वरती योग्य उत्तर. चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. आहे 29 धावा. आता धावा पुन्हा यायला सुरुवात झाली काटे टीमसाठी. विशाल चौधरी जे आहे मुख्य व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळतोय. काशीनाथ पाटील तुम्हाला पाहायला मिळते आपल्या मुख्य व्यासपीठावरती, ज्यांनी आतापर्यंत टेनिस क्रिकेटमध्ये 77 बाईक मालिकावीरच्या पुरस्कृत केल्यात. आणि त्यांच्याच बाजूला साई शेलार यांना तुम्ही पाहतायत. हा चेंडू कार्पेटच्या सायने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक वेगाने आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि राहुल चौधरी रनआउट. 2 फलंदाज काटे संघाचे आतापर्यंत रनआउट झालेत. या मॅच मध्ये एकच धाव मिळेल. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन.
हे शर्यत एकदा होऊन जाऊ दे. वरती चौथा धक्का लागलाय. आता बॅटिंग करण्यासाठी आलेत मैदानाच्या आतमध्ये राज पाटील करण याच मैदानामध्ये सराव करत असतात. विकास मात्रे यांना पण टीव्ही स्क्रीनवरती पाहिलंय. मला वाटतं थोडंसं नाश्ता करतायत विकास मात्रे, आकाश मात्रे यांचे बंधुराज. काय टेलिकास्ट आहे हे आमचं कॉमेंट्री बॉक्स टीव्ही स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळते. स्वर्गीय शेवंताबाई अनंत पाटील स्टँडमध्ये विकास मात्रे यांना तुम्ही पाहतायत. मोठी देसाई संघाचे खंदे समर्थक. केतन पाटील यांच्याकडे एक पारितोषिक आले. राज पाटीलसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राईज आणि त्या षटकारांची आता नितांत गरज आहे. 30 वरती 4 विकेट गेलेत. थोडंसं धावपळ झाली असेल विकास मात्रे यांची. खेळाडूंना बऱ्याच वेळा प्रेक्षकांना सुद्धा जेवण करायला मिळत नाही. हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहेत. सुमित आहे, चांगली फिल्डिंग बघायला मिळते सुमितची. एकच धाव मिळेल. धावसंख्या 31. राज पाटीलला प्रत्येक षटकाराला केतन पाटील निजेगाव यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज. ₹500 कॅश प्राईज. 31 धावा झाल्यात. चौथ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि कॅमेरामॅनलाही आमच्या नक्कीच वारंवार सुमितवरती कॅमेरा मारतायत. मिस्टर हार्दिक पांड्या मोठी देसाईचा. राकेश पाटील यांच्याकडनं सुद्धा प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. बॅटची कडा जरूर होती. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय मात्र विशाल असं वाटतंय सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचल्यात. थोडासा वेळ घेतला. 1 रन्स इथे पूर्ण केले. धावसंख्या 32 वरती. हा ॲक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. बॅटची कडा लागली होती. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय मात्र बॅट ग्राउंडिंग झाले. योग्य डिसिजन. 32 धावा दाखल करती. राकेश पाटील आणि केतन पाटील यांच्याकडनं प्रत्येक षटकाला राज पाटीलला 500 रुपये. चिराग माते सुद्धा सामना एन्जॉय करतायत. त्यांचे हार्दिक स्वागत. गोरगरिबांचे केवारी चिरागजी मात्रे त्यांचे हार्दिक स्वागत. इथे डॉट बॉलची समाप्ती आली. कमबॅक चांगला केला. ॲक्शन रिप्ले बघा. लेग स्टंपवरती बॉल होता. फाईन लेगला चांगली फिल्डिंग झाली आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 32. पुन्हा एकदा सूचना करेल मोठा गावानी गौरीपाडा टीमच्या कॅप्टनला की आपण टॉससाठी मुख्य बॅट्समनवरती यायचं आहे. मोठा गावचे कॅप्टन आलेले आहेत. किरण पाटीलला तुम्ही पाहतायत. गौरीपाडाचे कॅप्टन आपण लगेचच या. मगाशी तुम्ही थोडेसे लेट आले होते. त्यामध्ये सेकंड राऊंड. हे लाडके आमचे प्रेक्षक बघा. मोठी दिसेचे पुरस्कार ते तुम्ही बघू शकाल. जगदीश मात्रेंना आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. लकी पॅकर्स लकी 11 या नावाने संघ तुम्ही पाहत असता. मात्र या स्पर्धेत स्वर्गीय विष्णुशेठ पाटील प्रतिष्ठान मोठी दिसे या नावाने संघ खेळतोय. आमचे सर्वच लाडके प्रेक्षक. विजय पवार सुद्धा आता पाहतोय. सामना एन्जॉय करत असताना पहिल्या मॅचमध्ये त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालाय. जागृती स्पोर्टची कॅप त्यांच्या डोक्यावरती पाहायला मिळते. सागर आले दुसऱ्या स्पेलमध्ये. नेहमी संदेश मात्रेला तुम्ही पाहतात. मात्र काळाचं वेळ असते. परिवर्तन पाहिजे क्रिकेटमध्ये. त्यामुळे संदेशला थांबवलंय आणि सागरवरती विश्वास दाखवलाय या मॅचमध्ये. चांगला बॉल होता. लॉंग ऑनच्या दिशेने खेळत आहेत. इथे एक सिंगल मिळाली आहे. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल. 33. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एका रनआउटने पूर्णपणे मॅचचं समीकरण बदललं मैदानाच्या आतमध्ये. करण पाटील या मॅचमध्ये रनआउट झाले आणि त्यानंतर धावांचा वेग कमी झालाय. बॅटची मागणी करण्यात आलेली आहे. सेकंडला विशालला तुम्ही पाहताय. 33 वरती 4 विकेट. काटेई संघ दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. दोन्ही संघांनी 1-1 सामना जिंकलाय. चांगला बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. पडल्यानंतर बाहेर निघतोय. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. हा ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. वाईट यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होईल. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच मोठागाव विरुद्ध गौरीपाडा. या 4 चेंडूनंतर लगेचच आम्ही टॉस करणार आहोत. त्यानंतर आडिवली आणि आगासन या मॅचेस होतील आज.
हे लक्षात असू द्या. बॅकफुटला गेले, जागा बनवली, टायमिंग चांगलं झालंय, फिल्डिंग सुद्धा खूप चांगले प्रयत्न केले होते बघा, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 6 धावांसाठी षटकार. मात्र काय प्रयत्न होते तुषारचे, खूप चांगले प्रयत्न. तुषारचं कौतुक करेन. फिल्डिंगचा स्टँडर्ड तो जपत असताना सुमितचा मी उल्लेख केला. वरून या संघामध्ये नेहमीच चांगली फिल्डिंग दाखवत असतात. 39 वरती 4 विकेट. सागर हाही फटका चांगला आहे लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. अजय दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, एक सिंगल मिळाली. 1ने धावसंख्या पुढे सरकली ती 40 वरती. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. लेफ्ट हँड गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. डावखोऱ्या त्याचे गोलंदाज ऑफस्टम्पच्या बाहेर वारंवार ते चेंडू पिचिंग करण्याचा बॅटची मागणी करण्यात आलेली. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट बघा. तुषारचे काय प्रयत्न होते, जरी षटकार आला असेल मात्र स्वतःला झोकून दिलं त्याने. जर्मन क्रीडा मंडळ निजे आयोजित मकर संक्रांत चषक 2025 वैकुंठ हरिभक्त परायण मारुतीभाऊ लक्ष्मण पाटील क्रीडांगण निजे नगरी. या स्पर्धेचं वैशिष्ट्य काय तर आदर्श संघ म्हणून एका संघाची निवड केली जाते दरवर्षी. त्यानंतर मालिकावीरसाठी बाईक तुम्हाला पाहायला मिळते. आपले सर्वांचे लाडके माजी आमदार प्रमोदजी रतन पाटील, काशांतदा पाटील आणि विनोददादा पाटील यांच्या माध्यमातून ते बाईक आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले आहे. फटका चांगला आहे, पुन्हा बॅट चेक केली जाते. 1 रन्स पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इथेही मिळाल्यात. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. 42 42 धावा झाल्यात. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित झाले आहेत. मोठागाव विरुद्ध गौरीपाडा पुढची मॅच. ती मॅच 5 ओव्हरची असेल. त्यानंतर आगासन विरुद्ध आडिवली अशा मॅचेस आज होतील. शेवटचा बॉल, शेवटचाही बॉल व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. 1 रन वेगाने पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. अजय मडवी वेगाने आलेत आणि फलंदाज रनआउट. काय थ्रो फेकी आहे. 1च रन्स मिळाले आणि काटे संघाचा पहिला डाव इथे समाप्त झाला. पहिल्या डावात आपण पाहिलं तर 43 धावा झाल्यात. हा ॲक्शन रिप्ले. अजय मडवीने एकाच हातामध्ये चेंडू उचलला, फेकी केला आणि त्यानंतर जितेश पाटीलचं काय कनेक्शन आहे बघा. रनआउट. 43 वरती 5 विकेट. 44 धावांचा पाठलाग आता करायचा आहे तो स्वर्गीय विष्णू पाटील प्रतिष्ठान. मोठी दिसेल मात्र जाऊया तत्पूर्वी कॉमेंट्री. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. दीपक पाटील सर आपल्यासोबत जोडले येतील दुसऱ्या सत्रामध्ये. तत्पूर्वी आम्ही टॉस करणार. दोन्ही कॅप्टन या. मोठागाव आणि गौरीपाडा 5 ओव्हरची मॅच. साई शेलार यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. तर साई शेलार या आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. गौरीपाडा विरुद्ध मोठागाव दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच. या मॅचमध्ये 43 रन्स केलेत काटेनी आणि 44चा पाठलाग आता करायचा आहे तो मोठी दिसते टीमला. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. टेल्स असा कॉल केलाय आणि टेल्सचं झालेलं आहे नक्कीच. तर टॉस जिंकले. साई शेलार विनंती असते आपण व्यासपीठात विराज म्हणायचे. बॅट्समन लगेच रेडी ठेवा. मोठी दिसे. किरण टॉस महत्वाचा होता. दुसऱ्या फेरीतील मॅच आहे. दोन्ही टीम्सने 1-1 मॅच जिंकले. काय निर्णय असेल? फिल्डिंग. 5 ओव्हरची मॅच आहे. गौरीपाडा संघ आपण पाहिलं त्यांनी 1 मॅच जिंकले. या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल या मॅचमध्ये? 8 रनापर्यंत. येणाऱ्या काळामध्ये आपण मोठागाव चषक ही स्पर्धा पाहणार आहोत. 27, 28, 29 जानेवारीला मात्र मकर संक्रांत ट्रॉफी भरपूर वर्षापासून तू खेळतो आणि बऱ्याच वेळा मोठागाव संघाने ही स्पर्धा जिंकली. काय सांगशील आयोजनाबद्दल? आम्ही दुसरा राऊंड पार नाही करत. आता प्रयत्न करू इथे जिंकायचा आणि फायनलसाठी पोहोचायचा प्रयत्न करू. तर शुभेच्छा असेल. पण तुम्हालाही शुभेच्छा असतील या मॅचसाठी. टॉस इथे जिंकलाय तो मोठागाव संघाने आणि त्यांनी सांगितलं की या मॅचमध्ये आम्ही गोलंदाजी करू आणि लगेचच चला बॅट्समन लगेचच आले आहेत. पहिला जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया दीपक पाटील सरांचा आवाज. मॅन फ्रॉम पलसबे. हॅलो. थँक्यू सो मच नितीनजी गाळण सर. दुसऱ्या फेरीमधील ही पहिली लढत सुरू आहे. एका बाजूला जयदुर्गा माता काटई आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय विष्णुशेठ पाटील प्रतिष्ठान मोठी देसाई. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना काटई संघानं 43 धावा जमा केल्यात 5 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये आणि 44 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं आहे.
ते मोठी देसाई संघासमोर तुलनेनं कमी धावा पाहायला मिळतात. आणखीन एक सामना आजच्या दिवसामधील ज्या मॅचमध्ये 45पेक्षा कमी धावा झाल्यात हा तिसरा सामना. खरं तर या अगोदर काटेई नागावमध्ये 45 धावांचा सामना पाहायला मिळाला होता. गौरीपाडा दातिवलीमध्ये 44चा आणि हा काटई आणि मोठी देसाई या दोन संघादरम्यान पहिल्यांदा बॅटिंग करताना काटईनं 43 धावा केल्यात. लढावं लागेल या मॅचमध्ये गोलंदाजांना. क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं गरजेचं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले मोठी देसाई संघाकडून. माफक असं आव्हान, परंतु बऱ्याच वेळा लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा हाय व्होल्टेज केल्या जातात. गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून जिंकल्या सुद्धा जातात आणि तोच आत्मविश्वास. आता पहिल्या सत्रामध्ये धावा कमी पडल्यात का हा विचार न करता मी तर म्हणेन लढावं लागेल. नव्या उमेदीनं नव्या ऊर्जेनं मैदानामध्ये लढणं आता मात्र फार गरजेचं आहे ते काटेई संघाला. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर करणचा रनआउट पहिल्या इनिंगमधला नक्कीच थोडासा टर्निंग पॉईंट ठरला होता. परंतु आता गोलंदाजी मिड ऑफकडे थोडीशी मिसफिल त्या ठिकाणी आणि पहिली धाव मात्र पहिल्या चेंडूवर येत असताना धावसंख्येचा श्रीगणेशा झालाय तो मोठी देसाई संघाचा. शेवंताबाई अनंता पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1500 रुपयांचं पारितोषिक असेल. दत्ता पाटील साहेब यांच्या वतीनं मात्र हे पारितोषिक दिलं जाईल. करण सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर की प्लेयर आहे, मुख्य खेळाडू या संघाचा आणि नेहमीच चांगल्या फॉर्ममध्ये सुद्धा आहे फलंदाजी करत असताना. परंतु धावचीच्या स्वरूपामध्ये जेव्हा तो बाद झाला त्यानंतर मात्र मी तर म्हणेन पूर्णपणे डाव गडबडला. परंतु पाहूया गोलंदाजीमधून मात्र आज या मॅचमध्ये निर्णायक मॅचमध्ये आपलं योगदान काय असेल. फुल लेंथ होता, पायानं स्टॉप करण्याचा प्रयत्न, त्याकडे बॉल कव्हर्सला गेला. अनंता पाटील आहे त्या ठिकाणी. सिंगल रन एकवटली जाते, धावसंख्या 1ने पुढे जाईल. पहिली 2 पाऊलपेची षटकं सुद्धा फार महत्वाची आहेत काटेई संघाच्या दृष्टिकोनातून. कारण या 2 ओव्हर्समध्ये मात्र मोठे फटके खेळू द्यायचे नाही आहेत. लोवा फुल टॉस बॉल, अडबा बॅटनं ऑन साईडला मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. आणखीन एक सिंगल चालू शकतील, परंतु मोठ्या स्ट्रोकपासून रोखावं लागेल तरच दबाव मात्र या मॅचमध्ये बनवता येईल. आणि क्षेत्ररक्षक एकही चुकी करून जमणार नाही खास करून. आणि जर असं झालं तर मात्र नक्कीच दबाव टाकता येऊ शकतो मोठी देसाई संघावर. फुल लेन ड्राईव्ह केलाय कव्हर्सला, त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग अनंत पाटील आहेत. कोणती धाव नाही आहे. डॉट बॉल पहिल्या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत मात्र टिचून गोलंदाजी केली जाते. थोडंसं पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सर्कलचं रिस्ट्रिक्शन असताना सुद्धा फलंदाजांना थांबवलं जातं आहे ते गोलंदाज करणकडून. सुपर बॉलिंग, हा चेंडू शरीराचा वेध घेतला गेला, कोणती धाव नाही आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्याच ओव्हरमध्ये. त्यामुळं 44चा पाठलाग करत असताना मात्र थोडा घाम गाळावा लागेल तो मोठी देसाई संघाला. याचे संकेत मात्र दिलेत ते काटेई संघानं. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या फक्त 3 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. त्यामुळं अजूनही आपण पाहिलं तर 4 ओव्हर्समध्ये 41 धावांची गरज आहे. 41 रिक्वायर्ड. मयूर आणि जितेश दोनही सलामीवीर खेळपट्टीवर सुरक्षित आहेत, ही जमेची बाब आहे. ती स्वर्गीय विष्णुशेठ पाटील प्रतिष्ठान मोठी देसाई संघाच्या दृष्टिकोनातून. परंतु ज्या पद्धतीनं गोलंदाजी केले करणनं नक्कीच कुठेतरी पहिल्याच ओव्हरमध्ये थोडंसं मॅचमध्ये आणण्याचा प्रयत्न मात्र प्रामाणिकपणे आणि पुरेपूर त्यानं केला. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर रोहित पाटील. टीमचा व्हेरी स्टायलिश प्लेयर. फलंदाजीमधून अपयशी ठरलाय, परंतु रोहित पाटील पाहूया गोलंदाजी कशी करतोय. पहिलाच बॉल आतमध्ये येणारा, इकडे मात्र स्विचिटचा प्रयत्न करण्यात आला होता. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता.
सुरुवात चांगली केली. दोन्ही गोलंदाजांनी आपण पाहिलं तर आतापर्यंत थांबवलं आहे आणि हेच चित्र जर पाहायला मिळालं ना इथून पुढे तर मॅचमध्ये मात्र दबाव येऊ शकेल तो मोठी देसाई संघाचा आणि हेच करायचं आहे काठी संघाच्या गोलंदाजांना. रोहितचा हा बॉल समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नव्हतं. ओ डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. लाऊड अपील फ्रॉम ऑल प्लेयर्स आणि रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचांची मदत या निर्णयासाठी मात्र घेण्यात आले. थोडासा बेसावत होता की काय नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज मात्र रन कंप्लीट करताना, परंतु पाहूया एक्झॅक्टली व्हॉट हॅपन ऑन दिस ग्राउंड. चेक केलं जाईल. परंतु ज्या पद्धतीनं थोडासा आत्मविश्वास दिसतोय पाहूया. व्हेरी क्लोज कॉल असावा कारण पंचांनी सुद्धा लगेचच रेफर केलं. तिसऱ्या पंचांची मदत GTC लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. परंतु जेव्हा तुम्ही मॅचमध्ये दबाव बनवताना चांगली बॉलिंग, चांगलं क्षेत्ररक्षण, बऱ्याच वेळेला फलंदाज कधी कधी स्वतःहून चुका करतात आणि त्यात स्वतःहून चुका करण्यास भाग पाडायचं असतं गोलंदाजांना. सगळेजण या निर्णयाची प्रतीक्षा करत असताना मयूर देवकर आहेत डेंजर एंडला. चाचपणी केली जाते, चेक केलं जाईल वेगवेगळ्या अँगलनं, परंतु थोडंसं टेन्शन मात्र मयूरवर सुद्धा असणार आहे. एक चांगला खेळाडू आहे. चांगला थ्रो सुद्धा पाहायला मिळाला. खरं तर अमित होते त्या ठिकाणी. थोडासा उशीर लागतोय त्यामुळे डेफिनेटली इट विल बी अ क्लोज कॉल. परंतु 44 साठी मात्र थोडा संघर्ष करावा लागेल हे मात्र निश्चित केलंय ज्या गोलंदाजीनं. या निर्णयाची प्रतीक्षा केली जाते, वाट पाहिली जाते. नॉट आउट इज द कॉल. सुटकेचा निश्वास टाकला असेल मयूरनं सुद्धा. डेंजर एंडला होता, पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. नॉट आउट इज द कॉल. हो इकडे पहा थोडासा डाईव्ह लगावत चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न मात्र केला होता. लेग बायचा इशारा मात्र पंचांचा येतोय. थोडासा शरीराला लागल्यानंतर थोडासा बॉल टर्न झाला होता, वळला होता. अनंत पाटील आहेत यष्टांच्या पाठीमागे ॲज अ विकेट कीपर. लेग बायच्या स्वरूपात येणारी ही धावसंख्या जाऊन पोहोचले ती 5 या आकड्यावर. 5 ऑन अ बोट. परंतु शांत ठेवले आतापर्यंत. 9 चेंडू संपले असतील आणि 9 बॉलमध्ये मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. सर्कल रेस्ट्रिक्शनच्या ओव्हर्समध्ये खरं तर खेळू दिलं जात नाही आणि तेही आघाडीच्या फलंदाजांना. सलामीवीर आहेत खेळपट्टीवर. लो फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय समोर लॉंग ऑन कडे. सिंगलच मिळेल. 1 धाव. एकेरी धावेच्या मदतीनं टीमची टोटल 6 या आकड्यावर. 44चं टार्गेट आहे. दुसऱ्या फेरीमधील ही पहिली लढत. यानंतर गौरीपाडा विरुद्ध मोठा गाव असा सामना पाहायला मिळेल आणि त्यानंतर आगासन विरुद्ध अडिवली. रोहितचा फुल टॉस भिरकावून दिलाय. हा गगनभेदी आणि गगनचुंबी षटकार. जितेश यांच्या बॅटमधून मात्र लांब लचक षटकार पाहायला मिळालाय आणि मघासपासून जो दबाव बनवला होता ना या षटकारानं मात्र लगेचच रिलीज सुद्धा झाला असेल. त्यामुळे या मॅचमध्ये गोलंदाज क्षेत्ररक्षका यांच्याकडून झालेली एक चुकी सुद्धा काटाई संघाला मात्र मकर संक्रांत चषकामधून बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. अगोदरच धावांचं पाठबळ फार मोठं नाही आणि त्याचमुळे मात्र प्रत्येक चेंडू हा प्रॉपरच पडला पाहिजे आणि त्याच दृष्टिकोनातून मात्र गोलंदाजी करावी लागेल. सिंगल रन, गुड थ्रो. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आपण पाहतोय. धावफलकावर 13 धावा विदाउट लॉस. एक जमेची बाब आहे परंतु अजूनही 3 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. 31 नीडेड, रिमेनिंग 18.
कारण आपल्याला आज कोणत्याही परिस्थितीमध्ये 9 सामने कव्हर करायचे आहेत, त्यामुळे सूचना मात्र वारंवार होईल. त्यामुळे सगळ्यांनाच विनंती असेल जास्त आपण एकत्रित येऊ नका. विकेट हॅट्रिकसाठी सन्माननीय दत्ता शेठ पाटील यांच्या वतीनं शेवंताबाई अनंत पाटील च्याकडून 1500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे विकेट हॅट्रिकसाठी. आणि गरजेचं सुद्धा आहे, थोडंसं मनोबल उंचावण्याचं कार्य मात्र केलं जातं आहे काटेई संघासाठी. 2 ओव्हर्समध्ये 13 फारशा धावा आलेल्या नाही आहेत. एक षटकाराचा अपवाद वगळला तर नक्कीच मी तर म्हणेन चांगली गोलंदाजी केली दोनही बॉलर्सनं, करण आणि त्याच्या पाठोपाठ रोहितनं. तिसरं षटक पुन्हा एकदा करणला पाचारण करण्यात आले. करण पाटीलचं हे षटक मात्र फार निर्णायक असणार आहे, कारण टीम मीटिंग यासाठीच कॉल केली असेल की तिसऱ्या षटकासाठी करणला आणायचं की चौथ्या षटकापर्यंत थांबवायचं. हा बऱ्याच वेळेला महत्त्वाचा डिसिजन ठरतो 5 ओव्हरच्या मॅचमध्ये, परंतु करणला पाचारण करण्यात आले. आउटसाइड ऑफ स्टंप ओढलाय बॉल, समोर खेचलाय, डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन बॉडी लाईनच्या वरतून चाललाय हवाई सफर करण्यासाठी. इट्स अ ह्यूज वन, 6 रन. जी टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 19. करणवर मात्र आता मात्र आक्रमण सुरुवात केले. हा लगातारचा दुसरा षटकार मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून टोलवलाय, उत्तुंग षटकार. जितेशच्या बॅटमधून मात्र लगातारचे 2 षटकार. ज्या करणनं पहिलं षटक टाकलं होतं आणि पुन्हा एकदा खरं तर थोडासा विजयाचा आत्मविश्वास दिला होता की या मॅचमध्ये आपल्याला कमबॅक करता येण्यासारखे, आणि त्याच मुख्य गोलंदाज करणवर हल्ला चढवला जातोय. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये शांत ठेवलं होतं फलंदाजांना, आता मात्र पेटून उठलेत. राऊंड स्टंप्सना समोर खेचलाय, नो चान्स फॉर एनी फिल्डर. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं एक टप्पा खात बॉल सीमा पार, रन्स मिळतील 4. जितेशच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार. प्रमुख गोलंदाजावरच हल्ला चढवलाय, आणि त्याचमुळे आता मात्र पाहायला गेलं तर ज्या पद्धतीनं आक्रमण पाहायला मिळालंय ना, बरंच काही हे चित्र सांगून जाणार आहे. व्हाईट बॉलचा इशारा आला, हे दबाव आहे, आणि दबावाखाली बऱ्याच वेळेला लाईन लेंथ चुकते गोलंदाजांची, आणि तेच घडलं करणच्या बाबतीमध्ये. अतिरिक्त स्वरूपात मिळणाऱ्या या एकेरी धावेनं टीमची टोटल जाऊन पोहोचले ते 30 या आकड्यावर. फुल टॉस आहे, पुन्हा एकदा ऑन साईडला मिड विकेटला त्या ठिकाणी सिंगल मिळेल. संदीप आहेत एकेरी धावेच्या यस अंपायर. वेस्ट राईटसाठी रिव्ह्यू घेण्यात आलाय फ्रॉम अंपायर. अंपायर्स कॉल चेक केलं जाईल. सुरुवातीला 2 ओव्हर्समध्ये मात्र चांगला प्रेशर बनवला होता जय दुर्गा माता काटई या संघानं, परंतु करणवर मात्र हल्ला बॉल पाहायला मिळाला. इट्स अ फेअर डिलिव्हरी कॉल. मयूर अडबा बॅट खेळाचा प्रयत्न, कोणती धाव नाहीये. इनफिल्डमध्ये चेंडू अडवला जातोय. थोड्याशा धावाच मी तर म्हणेन कमी झाल्या होत्या या मॅचमध्ये. काटे संघ चांगला संघ ओळखला जातोय संपूर्ण विभागामध्ये, सातत्यानं अनेक स्पर्धा जिंकत असतो. ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्हचा फटका लॉंग ऑन कडे. अमित आहे त्या ठिकाणी, सिंगल मिळेल जरूर. 1 या धावेनं टोटलमध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 32 या आकड्यावर. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय, आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड विदाउट लॉस 32 धावा. बरोबर 12 धावांची गरज आहे उर्वरित 12 चेंडूंमध्ये.
तर कुठपर्यंत हा सामना लांबवणार काटेरी संघाचे गोलंदाज की या 12 धावा सुद्धा वाचवल्या जाणार याकडे मात्र सगळ्यांचे लक्ष लागले. दुपारचं सत्र मोठी स्पर्धा आपण पाहत आहे. ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप मकर संक्रांत चषक 2025 जर्मन क्रिकेट मंडळ देळीचे दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी आपण स्क्रीन जरी पाहिली लाईव्ह जरी पाहिलं तरी कुठेतरी इंटरनॅशनल लुक देण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच पाहायला मिळतो. निळजेची स्पर्धा म्हटली की एक ग्रासी ग्राउंड ग्रासी विकेट लेदर विकेट आहे आणि त्याचमुळे खरं तर डोळ्यांना सुद्धा सुखद क्षण खरं तर ही स्पर्धा पाहताना आपल्याला मिळतात. अक्षय पाटील येतोय. पहिलाच बॉल यावेळेस मात्र हलकीशी अपील पाहायला मिळाली. ओ डायरेक्ट हिट. हा डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. अनंता पाटील त्या ठिकाणी होते आणि काय थ्रो केलाय थेट यशच्यावर आणि फलंदाज बाद होईल. ब्रेक थ्रू दिलाय रनआउटच्या स्वरूपामध्ये. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का. मयूर देवकरला मात्र मैदान सोडावं लागतंय. तर सुद्धा फलंदाजी सुद्धा लवकर यायचे लक्षात घ्या. फक्त फिल्डिंग करणाऱ्या टीमला सूचना नाहीये त्यामुळे बॅटिंग करणाऱ्या टीमला ही सूचना असेल. बॅट्समॅन लवकर पाठवायचे आहेत आणि बाद झालेले फलंदाज लवकर खेळाडू कशामध्ये जायचे आणि पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचे. जसं सामना संपेल मोठा गाव संघ आपण लगेच फिल्डिंग लावायचे त्यामुळे गौरीपाडा संघ आपण खेळाडू कक्षाच्या बाजूला जाऊन थांबायचे. ड्राईव्ह केलाय परंतु वाडिश बिडॉनला फिल्डर आहेत आणि तिथे मात्र पहा चांगलं क्षेत्ररक्षण तेवढी चांगली फेकी. आणखीन एक फलंदाज मात्र धाव बाद होत असताना दुसरा धक्का लागेल. टीम मोठी देसाई संघाला कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय तो काटाई संघाचा. आकाश पास झालाय. नवीन फलंदाज अजय मडवी खेळपट्टीकडे येत असताना परंतु अक्षय पाटीलच्या ओव्हरला मात्र सुरुवात झाली आणि 2 बॉलवर 2 रनआउट हेच करायचं आहे. क्षेत्ररक्षकांची साथ जर लाभली ना तर नक्कीच या मॅचमध्ये पुन्हा एकदा प्रेशर क्रिएट करता येऊ शकेल. क्रिकेट आहे परंतु अजूनही जितेश पाटील मैदानामध्ये आहे. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 25 धावांची खेळी साकारले. ओ यावेळेस मात्र टायमिंग प्रॉपर नाहीये. स्क्वेअरलेकडे चेंडू सरकलाय. पहिली धाव घेतले वेगानं. दुसऱ्याचा प्रयत्न मात्र केला जाणार. थ्रो येतोय तोपर्यंत मात्र सेकंड रन कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट स्मार्ट होती तेवढं अशा वेळेला मात्र डायरेक्ट हिटच काम करू शकला असता. थ्रो सुद्धा चांगला होता. या 2 धावांच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 34 या आकड्यावर 34. बरोबर 10 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू आणि 10 धावा. चुरशीचा सामना पाहायला मिळतोय. हो मोठ्या फटक्यासाठी गेला होता. टायमिंग प्रॉपर नाहीये. एज लागल्यानंतर बॉल शॉर्ट फाईन लेगकडे सरकलाय. राहुल आहे त्या ठिकाणी सिंगल मिळेल. एकेरी धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. डॉट बॉल विकेट याच गोष्टी मात्र कराव्या लागतील सध्याच्या घडीला जय दुर्गा माता काटेई संघाला. पुढच्या फेरीमध्ये जायचं असेल या स्पर्धेमध्ये आपला निभाव टिकवायचा असेल तर मात्र इकडे मात्र कंबर कसून गोलंदाजी करावी लागेल. प्रयत्नशील राहावे लागेल. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं आणि तेच प्रयत्न मात्र तुमचे मैदानामध्ये प्रामाणिकपणे असले तर सारं काही शक्य आहे. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. इकडे मात्र चेंडू निघून गेलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरतून सुपर स्ट्रोक बॉल. सीमा पार षटकार. महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देणारा फटका मात्र पाहायला मिळाला. अजय मडवीच्या पाठमधून षटकार.
आडव्या बॅट खेळाचा प्रयत्न मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सिंगल आता मात्र मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं टीमची टोटलमध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो तब्बल 42 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी अजूनही 2 धावांची गरज. स्पीडअप करत राहा हीच विनंती असेल. तर राज पाटीलला प्रत्येक विकेटला केतन पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज, 1000 रुपयाचं कॅश प्राईज, प्रत्येक विकेटला 1000. राज पाटील आलेत गोलंदाजीसाठी. पाहूया इकडे मात्र मोठी देसाई संघाचा विजय किती लांबवला जाणार याची चर्चा जास्त आहे प्रेक्षकांमध्ये. शेवटचं षटक, 1 षटकामध्ये 2 धावांची गरज आहे. अजय मडवी, जितेश पाटील 2 फलंदाज खेळपट्टीवर आहेत मोठी देसाई संघाकडून. पहिलाच बॉल यावेळेस मात्र स्क्वेअरलेकडे चाललाय. सिंगल त्या ठिकाणी मिळते आणि स्कोर लेवल होत असताना या मॅचमध्ये ओनली सिंगल रन रिक्वायर्ड. त्यामुळं थोडंसं पराभवाच्या छायेमध्ये संघ पाहायला मिळतोय जय दुर्गा माता काटई. बॅटिंग टीमनं खरं तर पहिल्यांदा संपूर्ण टॉप ऑर्डर पुरता कोसळला होता आणि ही धाव, विजयी धाव मात्र घेत असताना हा सामना जिंकलाय तो स्वर्गीय विष्णुशेठ पाटील. मोठी देसाई या संघानं. वेल प्लेड, हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम ऑफ जय दुर्गा माता काटई. चेक. चला मोठागाव संघ फिल्डिंग लावा लगेच प्लीज, आपल्याला वेळ कमी आहे. तर केशव बेडेकर यांचा सत्कार होईल. या आगासनचे बबन रसाळ यांनी विनंती होती की आपण त्यांचा सत्कार करा. तर या केशव बेडेकर आगासनचे. काशीनाथदादा आपण थांबायचं, आपल्या शुभ हस्ते मी मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. काशीनाथदादा पाटील यांच्या शुभ हस्ते मी मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. सर मॅन ऑफ द मॅच कोणी सांगा पहिले, दादाला जायचंय. मॅन ऑफ द मॅच आम्ही देतोय अगोदर. 2 मिनिटं केशवदादांना विनंती असेल आपण थांबायचंय कारण दादांकडे थोडासा वेळ कमी आहे. त्यामुळे मॅन ऑफ द मॅच आम्ही लगेच देणार आहोत काशीनाथदादा पाटील यांच्या शुभ हस्ते. मॅन ऑफ द मॅच घोषित करा आणि जो खेळाडू असेल त्यांनी लगेच या प्लीज. मॅन ऑफ द मॅच केतन. तर मॅन ऑफ द मॅच सामनावीर हा पुरस्कार मात्र जाईल